जय जय रघुवीर समर्थ. वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 11. जगी सर्व सुखी जनी सर्व सुखी असा कोण आहे. सुखाची सोय सांडी जीवित करावी असे समर्थांनी या आधीच्या श्लोकात सांगितले. माणसे ज्या गोष्टीत सुख शोधत असतात त्या सर्व गोष्टी नाशवंत आहेत, त्यामुळे त्यातून मिळणारे सुखही कधी ना कधी नष्ट होणारे आहे. म्हणून समर्थ म्हणतात की सुखाचे तात्पुरते अस्तित्व लक्षात घेऊन स्वतःहूनच ते सुख सोडून द्यावे. सोडून द्यावे म्हणजे काय तर प्रारब्धानुसार जे वाटणीला येईल त्या सुखाच्या क्षणांचा आनंद घ्यावा, पण आपणहून त्या पाठी धावू नये किंवा उद्या ते सुख मिळाले नाही तर नाराज होऊ नये. सुखाबद्दल समर्थ पुढील श्लोकात म्हणतात, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोची शोधून पाहे, मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. माणसाला सुख देणाऱ्या गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्यातील नाविन्य संपले की आणखी सुख मिळवण्यासाठी माणसाला दुसरी एखादी गोष्ट खुणावू लागते. राहायला जागेची सोय झाली की मोठी जागा हवी असे वाटते, किंवा एक गाडी घेतली तर आणखी सुखसोयी असलेली नवीन गाडी घ्यावी अशी इच्छा होते. ह्याप्रमाणे मनुष्य सुख मिळवण्यासाठी आयुष्यभर धावत असतो. जे आपल्याकडे नाही त्यात सुख आहे असे त्याला वाटत असते. मृगजळाने तहान भागेल असे वाटणारे हरिण त्यामागे धावून धावून थकते आणि शेवटी ऊर फुटून मरण पावते. त्याप्रमाणे स्वतःच्या अंतापर्यंत मनुष्य असा सुखापाठी धावत असतो. अगदी खरंय. आणि शेवटी निराश होऊन मरून जातो. कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला जीवनात तुला कायम टिकणारे सुख मिळाले का असे विचारले तर तो म्हणतो, मंडळी मला जरा माफ करा कारण मला घशाला त्रास होतोय, पण मी तरी वाचते. कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला जीवनात तुला कायम टिकणारे सुख मिळाले का असे विचारले तर तो म्हणतो, सर्व तारा करून बघितल्या पण कायम टिकणारे सुख काही मिळाले नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जगात सर्व सुखे मिळवलेला कोण आहे याचा हे विचारी मना तू आधी शोध घे आणि मग सुखाच्या मागे लाग. अर्थातच असा सर्व सुखी कुणीच नसल्याने सुखाच्या मागे किती लागायचे धावायचे हे तुझे तूच ठरव. माणसाच्या अपूर्व कर्मानुसार सुख दुःख वाटायला येते. एकदा ही गोष्ट लक्षात आली की सुख दुःखाचे काही वाटेनासे होते. पुढील विचार असा चालू होतो की आपण सुख दुःखाच्या हातातले खेळणे होणे टाळण्यासाठी कोणता उपाय करावा. यावर गीतेत भगवंत सांगतात की वाटायला आलेली कर्मे निरपेक्षतेने कर आणि जे फळ मिळेल त्यात समाधानी राहा, म्हणजे तुझे संचित तयार होणार नाही आणि तू सुख दुःखाच्या तावडीतून मुक्त होशील. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी पुढला श्लोक आहे वेद मनाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 12. मना मानसी दुःख आणू नको रे. जनी सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न समर्थांनी मनाला गेल्या श्लोकात विचारला. त्यावर शोध घेतला असता असे लक्षात आले की जगात सर्व सुख मिळालेला असा कोणीच नाहीये. कितीही मिळाले तरी माणसाला आणखीन हवं असतं आणि त्याची हवेपणाची यादी कधीही संपत नसल्याने तो कायम दुःखी असतो. म्हणून समर्थ सांगतात, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. समर्थ मनाला समजावून सांगत असताना म्हणतात की असा दुःखी होऊ नकोस. या जगात आता सगळे मिळालं अधिक काहीही नको असे म्हणणारा कोणीच नसतो. उलट आहे ते असू द्या आणि आणखीही मिळू द्या असे म्हणणारे सर्वजण असतात. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, हीच वासना होय आणि ह्यामुळेच मनुष्य कधीही समाधानी होत नाही. बोऱ्याची लढी उलगडावी तशा त्या वासनेच्या लढी एकामागून एक उलगडत जातात. एक झाली की दुसरी पुढ्यात येते. आयुष्याच्या अंतापर्यंत हे चालू असते. आज जे आपल्याला मिळाले त्यावर समाधानी न राहता आणखीन कसं मिळेल याची चिंता माणसाला लागून राहिलेली असते. आणि जे मिळाले नाही तर त्याला दुःख किंवा म्हणजे शोक वाटतो. आपण म्हणजे हा देह असेच मनुष्य समजत असल्याने काळजी चिंता शोक या सगळ्या गोष्टी त्याच्या वाटणीला येतात.
देह सुखी तर आपण सुखी असे त्याला वाटत असते. ह्यालाच देहबुद्धी असे म्हणतात. समर्थ म्हणतात, खरे काय ते ओळखून विवेकाने देहबुद्धी सोडा, कारण आपण म्हणजे देह नसून आत्मस्वरूप आहोत आणि हा देह आपण तात्पुरता धारण केला आहे. भाड्याच्या घरात राहणारा माणूस घराच्या पडझडीची काळजी करत नाही. तसेच काहीसे देहाला हमखास दुःख देणाऱ्या भोगांची तमा बाळगता आहे. त्यात समाधानी राहून देहाच्या बंधनातून मुक्त होऊन मुक्तीचा आनंद घ्या. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, आता मी पुढला श्लोक वाचतेय. श्लोक क्रमांक 13. वेदवानाच्या श्लोकांचा श्लोक क्रमांक 13. वासना ही आपल्याला मायेत गुंतवते आणि शेवटी काळाच्या स्वाधीन करते. जनी सर्व सुखी असा कोण आहे, असा प्रश्न समर्थांनी मनाला गेल्या श्लोकात विचारला. त्यावर शोध घेतला असता असे लक्षात आले की जगात सर्व सुखी असं कोणीच नाहीये. कितीही मिळाले तरी माणसाला आणखीन हवं असतं, ह्यालाच वासना असं म्हणतात. त्या वासनेबद्दल समर्थ पुढील श्लोकात असं म्हणतायत की, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडवेगी, बळे लागला काळ ही पाठी लागे. वासनाच्या मागे लागून वाटोळ झालेल्या रावणाचे उदाहरण समर्थ आपल्याला येथे देतात. सामान्य माणसाच्या वासना सामान्य असतात, पण तरीही त्यांची पूर्तता करताना त्याच्या नाकी नऊ येतात. सर्व प्रयत्न करून सुद्धा त्या पूर्ण न झाल्याने तो असमाधानी असतो. रावण तर महापराक्रमी बलाढ्य योद्धा होता, लंकेचा राजा होता. त्याची इच्छा किंवा वासनाही तशीच बलाढ्य होती. आणि माणसाची वासना जेवढी मोठी तेवढी त्याची विदुरवाट लावायची तिची क्षमताही मोठी असते. त्याला बघायला गेलं तर काहीच कमी नव्हतं, तरीही त्याला सीतेला पळवून आणून तिच्याशी लग्न करायची वासना निर्माण झाली. वास्तविक पाहता श्रीरामांच्या पराक्रमाचा अनुभव त्याने सीता स्वयंवराच्या वेळी घेतलेला होता, पण स्वतःच्या धुंदीत असल्याने त्यातून शहाणा झाला तर तो रावण कसला. त्याने कुणाचेही न ऐकता सीतेला कपटाने पळून नेले आणि काळाला स्वतःच्या मागे लावून घेतले. त्यात त्याचे राज्यदार बुडालेच, शेवटी सर्वनाशही झाला. वासना ही आपल्याला मायेत गुंतवते आणि शेवटी काळाच्या स्वाधीन करते. हा धोका ओळखून माणसाने वासनेपासून कायम सावध राहिले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, मनाचे श्लोक हे मुद्दाम मी पहिल्या श्लोकापासून त्याचे विस्तृत अर्थ सांगते की त्याचा तुम्ही सगळ्यांनी खूप लाभ करून घ्यावा. हे अगदी ऐका, तुमच्या मुलांना ऐकायला द्या. युट्यूबवर मोठ्या आवाजात मुलांना हे सगळं ऐकायला सांगा. एक भावी छान सक्षम पिढी त्यामुळे तयार होईल. लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार होतील. घरात जर वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांनाही ऐकायला द्या. त्याचा तुम्हाला खूप खूप पुण्य लाभेल. आणि मुलांबरोबरच तुम्ही स्वतःही ऐका, म्हणजे जीवन कसं जगायचं. हव्यासापोटी आपण अनेक गोष्टी मिळत असून सुद्धा कसं असमाधानी राहतो. तर हे सगळं समर्थांनी आत्ता आपण जे श्लोक वाचले त्याच्यात आपल्याला समजलं. तर असंच जीवन कसं जगावं छानपणे ते आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक मनाचा श्लोकाचा अर्थ, विस्तृत अर्थ तुम्ही स्वतः ऐका आणि मुलांना ऐकवा. धन्यवाद. आणि आपलं चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. जय जय रघुवीर समर्थ.